सर्वांना सर्वप्रथम अखंड शिवनाम सप्ताह वर्ष 39 ही अखंड परंपरा आहे आणि शिवराज शिवनाम उच्चारणा जन्म मृत्यू होते सुंदर असं कोटेशन सुरुवातीलाच लिहिलेलं आहे। आज उमा महेश्वर मंदिर सुंदर प्रयाग म्हणजे प्रज्ञेचे ज्ञान दिवाळी शोभा उजळी प्रसन्न डोळे प्रज्ञेचे विद्येचे भक्तीचे मला या ठिकाणी सर्वप्रथम या आयोजन समितीचे आभार मोठ्या व्यक्तीला ज्ञान विश्वास देणं हा भाग वेगळा परंतु ही जी गादी आहे व्यासाची गादी आहे संत महात्म्याची परंपरा या ठिकाणी ठेवणं त्याला एक तपश्चर्या लागते त्याला एक साधना लागते त्याला त्याची परंपरा लागते परंतु मी भाग्यवान असा आहे की मी ज्या गावात राहतो माझ्यावर त्या लहानपणीचे संस्कार झाले माझ्याकडे लहानपणी जे ऐकण्यात आलेले जे अभंग आहेत ते जे शिवराम म्हणजे शिवनाम किती पवित्र आहे शिवभोळा चक्रवर्ती त्याचे पाय माझे चित्ती अभंग ऐकतो आम्ही आणि संपूर्ण या विश्वाची जी चालक शक्ती आहे आपण बघतोय की शिवामुळे सर्व गोष्टी शक्य होत आहे आणि उमा महेश्वर संस्थानचं कौतुक करावं एक सामाजिक याची मूळ आहे नंतरच्या काळामध्ये समाजातल्या काही हुशार लोकांनी धूर्त लोकांनी स्त्रियांचे अधिकार आहेत ते नाकारले आणि परिस्थिती आजता आहे तशीच आहे नो चेंज। मला आता एक गोष्ट मुद्दा या ठिकाणी सांगायची होते की आज महिला उपस्थित आहेत की स्त्री ही स्त्रीची कट्टर शत्रू असते त्याचं मी तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो कशी असते की आज जी मुलगी आहे जी होणारी सून आहे जी सून होऊन जाते त्या घरी असणारी सासू तिचा सासूपणा दाखवण्यासाठी त्या नवीन मुलीला तिच्या सासूने काय दिलं
जो काही भाव असेल किंवा जो काही अधिकार असेल तो अधिकार ती गाजवत असते. आणि मग त्या अनुषंगाने काय ज्या गोष्टी घडायच्या त्या घडतात आणि मग तो त्रास त्या मुलीला होतो. मग हा त्रास ती सहन करते आणि एक दिवस ती सुद्धा सासू होते. आणि मग तिला ती गोष्ट आठवते, आमच्या सासूबाई अशा होत्या, आमच्या सासूबाई त्या पद्धतीनं होत्या. आणि मग ती सुद्धा त्याच पद्धतीनं, काही सासा अपवाद आहेत, काही परिस्थिती सगळी तशीच नाही. काही सासूबाई सुनेला लेकीपेक्षा जास्त जीव लावतात. परंतु एक सामाजिक संदर्भ लक्षात घेतला तर हे जे चक्र चालत आलेलं आहे आणि म्हणून याचा परिणाम काय झाला, मुलींच्या आईवडिलाला वाटते की बाबा मुलीला त्रास होतो, मग मुलगी म्हणजे परक्याचा धन, ही अजूनही फिलिंग आहे. आजही पहिल्या काळामध्ये लोक म्हणायचे पहिली बेटी तूप रोटी आणि पहिला बेटा कपाळी गोळा, बरोबर आहे. परंतु आज एक सामाजिक संदर्भ त्यासाठी द्यावा लागतो की नाही हो काही नाही, मुलगा पाहिजे, एखादा तरी मुलगा पाहिजे, वारस पाहिजे, एवढी मोठी प्रॉपर्टी तुमच्याकडे आहे आणि मग मुलगा आवश्यक आहे. आणि मग त्या भीतीपोटी किंवा त्या अज्ञानापोटी अनेक पालक आई वडील गर्भलिंग निदान केल्या जाते आणि मुलीचा जो जन्मदर आहे तो घटला जातो. बेटी बचाव बेटी पढाव हे अभियान भारत सरकारनं 2015 ते 17 या काळामध्ये सुरू केलं. काय उद्देश होता त्याचा उद्देश एकच होता, मुलींचं जे जीवन आहे ते सक्षमीकरण करणं. स्त्री जी शक्ती आहे, आपल्या देशामध्ये 51 शक्तीपीठ आहे. किती? 51 शक्तीपीठ आहेत. त्याच्यातले 3.5 शक्तीपीठ आपल्या महाराष्ट्रात. आदिशक्ती आहे स्त्री, परंतु स्त्री ही स्त्रीची शत्रू बनल्यामुळं किंवा अज्ञानामुळं ह्या गोष्टी सध्या घडत आहेत. आणि म्हणून आपण एकंदर सामाजिक व्यवस्थेला जबाबदार आहे. एखादा डॉक्टर जरी असला पण डॉक्टरची माय म्हणते हेच प्रश्न त्याला पुन्हा करतो, तो राहतो कार्यालयात तिकडे डॉक्टर, पण घरी आल्याच्या नंतर त्याची भूमिका बदलते, कुठलाही असो व्यक्ती असो. तर थोडक्यात सांगण्याचा अर्थ असा की स्त्रियांच्या जन्मदर वाढला पाहिजे, मुलींचा जन्मदर वाढला पाहिजे, मुलींचं सक्षमीकरण झालं पाहिजे. यासाठी जे भारत सरकारनं बेटी बचाव बेटी पढाव जे अभियान काढलं ते खरं काळाची गरज आहे. आजही तुम्ही बघा, पंजाब, हरियाणा, गुजरात यासारख्या राज्यांमध्ये दर 1000 पुरुषांच्या तुलनेत असणारं प्रमाण, मी तुम्हाला सांगतो, वर्ष 2001ला आपली जनगणना झाली होती, 2011ला जनगणना झाली होती, 2021ला जनगणना होणं अपेक्षित होतं, परंतु ती होऊ शकली नाही. नंतर 2021ला होणं अपेक्षित होतं, ती होऊ शकली नाही. त्याला कारण आहे कोरोना वगैरे सगळ्या गोष्टी. आणि मग 2001च्या जनगणनेनुसार पंजाब राज्य जे आहे, जे आपण एकदम सुसंस्कृत राज्य म्हणतो, विकसित राज्य म्हणतो, त्या राज्यामध्ये 798 मुली आहेत 1000 मुलांच्या मागे. किती मुली कमी होत आहेत याचा विचार करणं गरजेचं आहे. आणि मग याचा परिणाम काय झाला, समाजामध्ये वाढणाऱ्या वाईट गोष्टी ह्या समाजामध्ये घडत आहेत. ब्लॅकमेलिंग होत आहे, ट्रॅफिकिंग होत आहे, मुलींचं अपहरण होत आहे. याला जबाबदार कोण आहे? सामाजिक मानसिकता आहे. समाजाचा अजूनही दृष्टिकोन आपण शिकलो, पण मुलींच्या संदर्भात अजूनही दृष्टिकोन तोच आहे. पण आता मात्र चित्र बदललेलं आहे. UPSC सारखी परीक्षा असेल, नीट सारखी परीक्षा असेल किंवा इतर कुठल्याही परीक्षा राहू द्या, मुलांपेक्षा मुली. आपल्या या कालची जी नीट परीक्षा झाली तर आपल्या बोरीगावची मुलगी तिनं 720 पैकी 720 मार्क्स, म्हणजे एवढी मुलींनी प्रगती केलेली आहे. ते मुलींना सिद्ध करावं लागलं, ते मुलींना सिद्ध करावं लागलं की आम्ही सुद्धा आता कमी नाही. आम्ही त्यांच्यावर बिंबून टाकलं, आमच्या वाडवडिलांना म्हणा किंवा त्यांच्या वाडवडिलांना किंवा त्या समाज व्यवस्थेनं, नको बा तू मुलगी आहे, होय तिकडे पलीकडे होय, घरी बसताल पाहुणी आणि पाठीमागं होय, तिला आपण पाठीमागण्याचा दाबण्याचा प्रयत्न करतो. आणि त्याचा परिणाम काय झाला, तिच्यावर त्या गोष्टी तशा पडत गेल्या. 300 वर्षाची जी गुलामी होती, आज शिवाजी महाराजांचा स्मृतिदिन आहे 3 एप्रिल 1680, त्या जिजाऊ जर घडल्या नसत्या तर आज आपण या ताटमानाने या महाराष्ट्रात राहू शकलो नसतो. थोडक्यात स्त्री जर सक्षम नसती, तत्कालीन स्त्री जिजाऊंना जर ते संस्कार घेतले नसते तर आज आपल्या महाराष्ट्रामधलं चित्र वेगळं राहिलं असतं. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले सांगतात की एक पुरुष शिकला तर तो एकटाच शिकतो, पण एक स्त्री जर शिकली तर सर्व कुटुंब साक्षर होताना दिसते. मला आनंद वाटला की या सप्त्यामध्ये महिला नेतृत्व करत आहेत, महिला वाचन करत आहेत आणि म्हणून
या गोळ्या कळ्या माझी लपले रवींद्र शिवाजी ज्ञानेश्वर शिवाजी विकसता प्रगतील समाजी शेकडो महापुरुष मुलगी जर शिकली जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाती उद्धारी. माझी आई शिकलेली होती म्हणून मला शिक्षणाचं महत्व मला पटलं. मी बाहेर फिरायला जात असताना शिवाय त्याचा परिणाम असा झाला की आई सुशिक्षित असेल तर मुलांवर त्याचे संस्कार हे चांगले पडतात. याचे अनेक उदाहरण आहेत. मी मुंबई विद्यापीठामध्ये 2 वर्ष टीचिंग केलं. एके दिवशी मुंबई विद्यापीठात माझा सहज पायऱ्याने उतरत होतो. माझे काही मित्र होते. एक बिडूरचीच मुलगी होती माझ्यासोबत देशमुख नावाची त्या ठिकाणी लेक्चर शिकवत आणि मी सहज पायऱ्यावर उतरून पाहत असताना बघितलं तर तिथं नाव होतं स्नेहलता देशमुख. मी चौकशी केली बा ह्या देशमुख कुठल्या आहेत. त्यांनी सांगितलं विडूळ या गावच्या आहे. मला आनंद वाटला की ज्या गावंडे महाविद्यालयात मी शिकलो त्याच्या जवळ असणारं गाव विडूळ त्या गावची एक महिला मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू होते. हा कशाचा परिणाम आहे. जर त्यांच्या आई वडिलांनी त्यांना जर शिक्षण दिलं नसतं योग्य संस्कार केले नसते मुलींना योग्य पद्धतीने वागवलं नसतं तर विडूळची एक मुलगी मुंबई विद्यापीठ जे सगळ्यात जुनं विद्यापीठ आहे त्या विद्यापीठाची कुलगुरू झाली असती का. निश्चितच झाली नसती. म्हणून आई वडिलांना ही गोष्ट लक्षात आली पाहिजे की मुलींचं शिक्षण मुलींना वाचवणं नुसतं वाचवणं म्हणजे ते अपेक्षित नाही. आजही मला सांगा आपला एक मुलगा असेल एक मुलगी असेल आपण शिक्षणावर जास्त खर्च कोणावर करतो. सभापती बाई सांगा बरं कोणावर खर्च होताना दिसतो. आज्या काय म्हणतात आपल्या कोणावर खर्च होताना दिसतो मुलावर. आणि बाया काय म्हणतात मुलीला शिकून काय करायचं ते तर राहणार आहे का ते बरक्याचं धन आहे मग आपण त्याला शिकवायचं तिचा नवरा शिकतो. बरोबर. म्हणजे एखादी गोष्ट जमीन सुद्धा नावावर करत असताना आपण विचार करतो की ती कोणाच्या नावावर झाली पाहिजे मुलाच्या. म्हणजे आपली मानसिकता तीच आहे. आपण शिकलो परंतु मानसिकता आपली तीच आहे. अहो मुलींना गर्भातच मारलं जाते. कितीतरी बीड जिल्ह्यातल्या घटना आहे. जुन्या पेपर वाचा तुम्ही की तिथल्या डॉक्टर दाम्पत्यांनी गर्भलिंग निदान करून मुलींचे गर्भ म्हणजे गर्भातच त्यांना मारलं. आणि कुठेतरी वड्यामध्ये कितीतरी गर्भ असे छोटे छोटे अर्भक सापडले मुलींचे. आणि म्हणून एक कवी फार सुंदर म्हणतो नको गर्भात मारू ए आई नको गर्भात मारू मला जन्माला घाल. आईला काय म्हणत आहे मुलगी ज्या वेळेस गर्भलिंग निदान होते. आजही पुण्यात दवाखान्यात गेले तर लिहून असते की गर्भलिंग निदान करणे कायद्याने गुन्हा आहे. डॉक्टरला सजा होते. घरच्यांना सासू सासऱ्यांना जे कोणी असतील त्यांना सजा होते. परंतु महिलेने विरोध केला पाहिजे. जे माझ्या पोटातला गर्भ आहे तो मी वाढवीन. हे आई नको मुलगी म्हणत आहे गर्भात घालू नको गर्भात मारू मला जन्माला घाल. मुलगी म्हणत आहे छोटी मुलगी तिला जग पाहिलं नाही तिने. ती आईच्या गर्भातच आहे. ती आईला विनंती करत आहे हे आई नको गर्भात मारू मला जन्माला घाल तुझे फेडीन उपकार हो तुझे फेडीन उपकार मला जन्माला घाल तुझे फेडीन उपकार मला जन्माला घाल. रक्ताचं नात तुझं माझं आई तरी काग तुझला दया येत नाही. मी सुरुवातीला सांगितलं स्त्री ही स्त्रीची कटरशा कशी रक्ताचं नात तुझं माझं आई तरी काग तुझला दया येत नाही. मी होऊनी मशाल. मुलगी काय करू शकते. सुनीता विल्यम्स 3 महिन्याचं राशन होतं 9 महिने अंतरात राहिली. 9 महिने. कल्पना चावला आहे. इंदिरा गांधी आहे. प्रतिभाताई पाटील आहे. द्रौपदी मुर्मू आहेत. आदिवासी महिला आहे. या देशाची राष्ट्रपती झाली महिला प्रतिभाताई पाटील आहेत. अनेक महिला राजकारणामध्ये आहेत. आपल्या ताई या ठिकाणी उपस्थित आहेत. आम्ही त्यांचा कार्यकाळ पाहिला. म्हणजे जर स्त्री शक्तीमध्ये किती ताकद आहे हे आम्ही विचार केला पाहिजे. रक्ताचं नात तुझं माझं आई तरी काग तुझला दया येत नाही. आई विचार करत नाही मुलीचा. डॉक्टर जसे म्हणतात घरचा
घरचे जसे म्हणतात नवरा जसा म्हणतो तसंच रक्ताचं नातं तुझं माझं आई तरी काग तुझला दया येत नाही मी बनूनी प्रकाश मी होऊनी मशाल आज देईन प्रकाश नको गर्भात मारू मला जन्माला घाल नको गर्भात मारू मला जन्माला घाल दिव्यासाठी पण तिचा नको जीव घेऊ दिवा कोण दिवा कोण दिवा कोण का कोण दिवा कोणाला म्हणायचं मुलगा आहे की नाही हा दिव्यासाठी पण तिचा नको जीव घेऊ आई अशी असूनी नको वैरीन होऊ दिव्यासाठी पण तिचा नको जीव घेऊ आई असून नको वैरीन होऊ मी होऊनी मशाल मी होऊनी मशाल आज देईन प्रकाश नको गर्भात मारू मला जन्माला घाल नको गर्भात मारू मला जन्माला घाल एक प्रसंग सांगतो एकदा काय झालं एक व्यक्ती वारले आणि त्यांची अंत्ययात्रा निघाली अंत्ययात्रा चालत 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 गेली आणि गावाच्या स्मशानाजवळ गेली गावाच्या स्मशानाजवळ ते प्रेत खाली ठेवण्यात आलं एक माणूस आला आणि त्या माणसाला ती अंत्ययात्रा अडवली माणसं सगळे परेशान झाले तो माणूस काही गावातले चार लोक म्हणले काय झालं कशामुळे अडवली या मेलेल्या माणसाकडे माझे 16 लाख रुपये होते ते 16 लाख रुपये आधी द्या आणि मग पुढे चला त्या व्यक्तीला 4 मुलं होते ज्यावेळेस 16 लाखाचा प्रश्न आला 4 ला 4 मुलं पाठीमागे आणि 4 ला 4 मुलगी आली समोर आणि म्हणाली काका तुमचे किती पैसे होते 16 लाख मी देते 16 लाख रुपये पण माझ्या वडिलाची अंत्ययात्रा अडवू नका आणि मग त्या व्यक्तीनं ऐकलं त्याच्या डोळ्याला धारा लागल्या आणि तो व्यक्ती म्हणाला माझ्याकडे या व्यक्तीचे 16 लाख रुपये होते मला खरा वारसदार शोधायचा होता या माणसाचा आणि तो वारसदार तू आहेस एवढं कोमल हृदय हे स्त्रीचं आहे हे मुलीचं आहे उन्हात बाहेर जाताना मुलगा म्हणणार नाही बाबा डोक्याला काय बांधता का पण मुलगी जरूर म्हणेल बाबा डोक्याला रुमाल ही कोमलता हे प्रेम फक्त मुलींमध्ये आम्हाला आई पाहिजे आम्हाला मावशी पाहिजे आम्हाला हट्ट पुरणारी आजी पाहिजे आम्हाला हक्कानं बोलणारी आत्या पाहिजे एखादी गप्पा गोष्टी करायला मैत्रीण पाहिजे बरोबर आहे की नाही पहिल्या काळामध्ये मुलांचे मित्र मुलंच होते आता मुली आहेत आहे की नाही गर्लफ्रेंड म्हणतो बॉयफ्रेंड म्हणतो आपण आहे की नाही आणि जीवन साथी म्हणून कोण पाहिजे पत्नी पाहिजे पत्नी एखाद्या माणसाची पत्नी जाऊ द्या त्याचं जीवन शून्य झालं म्हणून समजा एखादी स्त्री असेल आपल्या विदर्भामध्ये किती आत्महत्या होत आहेत कुटुंबाकरता माणूस जातो परंतु त्या घराला खरा आधार ती स्त्री देत असते आपल्या लेकरांना संस्कार देत असते आपल्या लेकरांना प्रेम देत असते आलं का लक्षात या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री पहिले यशवंतराव चव्हाण झाले त्यांची आई अडाणी होती परंतु यशवंतरावांना सांगितलं बाबा जे काही करशील ते उत्कृष्ट कर विठ्ठलराव लहाने डॉक्टर विठ्ठलराव लहाने स्पेशलिस्ट आहेत हाय स्पेशलिस्ट उत्कृष्ट ऑपरेशन करतात आणि हे संस्कार त्यांच्या आईचे आहेत म्हणून आई ही कुणाची मुलगी आहे याचा विचार आम्ही करत नाही फक्त आम्ही आमच्या पुरतं पाहतो आणि समाजाचं नुकसान करतो आणि समाजाला ते भोगण्याची वेळ आता आलेली आहे मुलीच भेटत नाही लग्नाला मुली भेटत नाहीत जसं महाभारतामध्ये पाहतो द्रौपदीला 5 नवरे होते बरोबर आहे आपण पाहतो इतिहास गोष्टी झालेल्या आहेत त्या गोष्टी पुन्हा काळ कसा येतो की काय
अशी चिंता. 2 एकर वाल्या 3 एकर वाल्याला तर मुली विचारायला तयार नाही. मुलीचे आई वडील 2 एकर 3 एकर गाजवाचं नाही. चांगलं कोणाला वाटते आपली मुलगी सुखात नांदावी, आपल्या मुलीचं जीवन कोणाला वाटत नाही, सगळ्यांना वाटतं. मग विवाहाचा प्रश्न गंभीर झालेला आहे, त्याच्यावर जर मात करायचं. आणि ही काही क्षणाची गोष्ट नाही, याला वेळ लागणारी गोष्ट आहे. त्याच्यासाठी आम्ही मुलींना वाचवणं आता काळाची गरज आहे. स्त्रियांचं शिक्षण, मुलींना किती सवलती आहेत तुमच्या गावात. किती आमच्या महात्मा ज्योतिबा फुले विद्यालयात राशी कुंटे नावाची मुलगी आहे, राशी अविनाश कुंटे, यवतमाळ जिल्ह्यातून NMSच्या परीक्षेमध्ये 3री आलेली आहे. आणि तिचं स्वप्न आहे भविष्यात कलेक्टर होईल. एक नाही स्वप्न आहे. आणि पालक सुद्धा तसे पाहिजेत जे मुलींची मुलांची काळजी घेणारे. सतत त्यांचा फोन असतो, सर अशी काय म्हणते. अनेक मुली आहेत तुमच्या व्हिडिओच्या, माझ्याच वर्गात आहेत, 10व्या वर्गामध्ये अपडाऊन रेग्युलर करतात, रेग्युलर अभ्यास करतात. सांगण्याचा अर्थ आहे, परंतु खरी भूमिका ही आईची असते. कारण आई मुलींसाठी असो की मुलासाठी असो संस्कार देणारे विद्यापीठ आहे. आईचे जर संस्कार चुकले तर मुलगी चुकते, आईचे संस्कार चुकले तर मुलगा चुकतो, आईचे जर संस्कार चुकले तर घर बिघडतं. म्हणून आई सक्षम कधी होईल, मुलींना शिक्षण दिलं तर, आणि ते सुद्धा चांगलं क्वालिटी एज्युकेशन. आज मुली स्वतःच्या पायावर उभ्या आहेत, नामवंत क्षेत्रामध्ये काय सायंटिस्ट आहेत, डॉक्टर्स आहेत, प्राध्यापक आहेत, कीर्तनकार आहेत, प्रवचनकार आहेत. अनेक क्षेत्रामध्ये राजकारणामध्ये सुद्धा मुलींनी चांगलं काम करत आहेत. म्हणून आम्हाला आता काय करायची गरज आहे, त्यांना आधार देण्याची गरज आहे, त्यांना सपोर्ट देण्याची गरज आहे, त्यांच्या पाठीमागं उभं राहण्याची गरज आहे. त्याच्यासाठी आम्ही काय प्रयत्न केले पाहिजे. हा जो सप्ताह आहे हा विशेष सप्ताह मी म्हणेन की यामध्ये प्रत्येक विषय बघा. माझाही विषय आहे बेटी बचाओ बेटी पढाओ. आज ज्या मॅडम आहेत ज्यांना काही अडचण आल्यामुळे ते येऊ शकल्या नाही, तर तो भार माझ्यावर आलेला आहे. सरांनी सकाळी फोन केला, सर तुम्हाला यावं लागेल. बिलकुल आनंदाने येईल. जिथं महिला आहेत, यत्र नारायण पूजनते रमन्ते तत्र देवता. ज्या ठिकाणी नारीचं पूजन केलं जाते, ज्या ठिकाणी नारीचा सन्मान केला जातो, त्या ठिकाणी प्रत्यक्ष परमेश्वर वास करत असतो, असं आपल्या पुराणामध्ये ग्रंथामध्ये सांगितलेलं आहे. परंतु चुकीचा इतिहास दिला काही लोकांनी. नको स्त्रियांना परवानगी नाही, या गाभाऱ्यात प्रवेश नाही, तिकडे प्रवेश. अरे स्त्रीपासूनच आहे सगळं जग, ती आदिशक्ती आहे, तिला जन्म दिला नसता आपण कुठं राहिलो असतो. परंतु आमची जी भूमिका आम्ही साळसूतपणाची घेतलेली आहे, आमच्या फायद्याचा असेल तर स्त्रीला समज. म्हणजे स्त्रीला फक्त पूजन करायचं, नवरात्रामध्ये पूजन करायचं, बाकीच्या दिवसामध्ये स्त्रीची अवहेलना करायची, हेटाळणी करायची. एखाद्या पदावर स्त्री असेल तर तिला मुद्दाम त्रास द्यायचा, सरपंच असेल तर मुद्दाम अविश्वासाचा ठराव आणायचा, एखादी अधिकारी असेल तर चारित्र्य हनन करायचं. हे नवीन नवीन तंत्र लोकांनी स्वीकारले आहे. आणि त्याचा परिणाम काय होतो, स्त्रीचं सक्षमीकरण होतं का, होत नाही, स्त्रीचं खच्चीकरण केलं जातं. आम्ही पहिला काळ असा होता की ज्योतिबा काय यशस्वी झाले, ज्योतिबाच्या पाठीमागे सावित्री होती, जो वसंतांनी घेतला. त्या काळात असं वाटायचं लोकांना, एखादा नवीन कार्यक्रम सुरू करा सर, लोक टिंगल करतात, लोक त्याची हेटाळणी करतात. त्यांनी तो त्रास भोगला म्हणून आज मुली शिकत आहेत, म्हणून आज महिलांना स्वातंत्र्य मिळत आहे. बाकी समाजामध्ये, इतर समाजामध्ये पहा, इतर धर्मामध्ये पहा, महिलांना किती किती डांबल्या जाते, किती डांबल्या जाते. आपल्या या धर्मामध्ये, आपल्या या परंपरेमध्ये स्त्रिया कीर्तनकार आहेत, स्त्रिया आपलं मत व्यक्त करू शकतात, स्त्रियांना अधिकार दिलेले आहेत. इतके अधिकार स्त्रियांना बाकी इतर देशामध्ये सुद्धा अनेक संघर्ष करावे लागले. 8 मार्चला जागतिक महिला दिन झाला, महिलांना शिकावं तर त्यांना अनेक संघर्ष करावा लागला, त्यावेळेस त्यांना ते स्वातंत्र्य मिळालं. आपला असा एकमेव देश आहे की जिथं सगळ्यांना समान अधिकार दिलेले आहेत, महिलांना आरक्षण दिलेलं आहे. काय उद्देश आहे याच्या मागे घटनाक्रमांचा, की महिलाही सक्षमीकरण झालेलं आहे. हिंदू गोडविल बाबासाहेबांनी आणलं होतं, महिलांचे अधिकार, वारसा हक्क महिलांचा टाकला आहे. काय उद्देश आहे, बेटी बचाओ बेटी पढाओ, मुलींचं महिलांचं सक्षमीकरण झालं पाहिजे. हाच त्याच्या पाठीमागे फार मोठा उद्देश आपल्याला येताना दिसतो. त्यानंतर आपण बघितलं पाहिजे की एक गोष्ट आपण ध्यानात ठेवली पाहिजे की माझी मुलगी आहे तर माझ्या मुलीला मी योग्य ते संस्कार देण्याचं काम मी करीन. समाजामध्ये वाईट गोष्टी अनेक आहेत, तुम्ही ज्यावेळेस बाहेर निघता त्यावेळेस वाईट गोष्टी अनेक आहेत, परंतु आपल्या मुलीवर असणारा विश्वास हा अत्यंत महत्त्वाचा आहे. तो विश्वास जर आम्ही आमच्या मुलींना दिला, लहान मुलीवर योग्य संस्कार केले तर निश्चितच
ती मुलगी तुमचा आधार म्हातारपणाचा बनू शकते. अनेक मुली अशा आहेत, जरी सासरी राहत असतील तरी आपल्या आईची काळजी त्या घेतात. आलं का लक्षात? म्हणून मुलींना वाचवणं ही फार मोठी महत्वाची गरज आहे. या ठिकाणी मला जे महान सुधारक होऊन गेले, ज्यांच्या विचाराचा वारसा या संस्थानला आहे, उमा महेश्वर संस्थानला दृष्टी विचार केंद्र आपण चालू केलं. खरंच निश्चितच एक विचाराचं व्यासपीठ या ठिकाणी केलं. जे अनुभव मंडप होतं, अनुभव मंडप, त्या ठिकाणी काय चालायची चर्चा? ज्ञानाची चर्चा चालायची. आणि म्हणून ती परंपरा 800 वर्ष त्याच्याही पेक्षा जास्तीची परंपरा आहे. पहिले समाज सुधारक आपले बसवण्ण आहेत. यांनी जी विचारधारा विकसित केली, महिलांना अधिकार दिले, महिलांसाठी त्यांनी प्रश्न मांडले, जातीभेद त्यांनी मांडला नाही, तो विचार आम्ही पुढे घेऊन जात असताना या गोष्टीकडे बघितलं पाहिजे. यानंतर सध्याच्या स्थितीवर जर बोलायचं म्हटलं तर एक तुकडोजी महाराज ग्रामगीतेमध्ये फार सुंदर ओवी आहे, ते या ठिकाणी मला वाचून दाखवायचे तुम्हाला. उत्तम पुरुषावणी उत्तम नारी, उत्तम पुरुषावणी उत्तम नारी, तरी त्यांचा संसार स्वर्गापरी. आज संसारामध्ये भरपूर भानगडी आहे, प्रत्येकाच्या आहेत, काही ना काही आहेत, काही ना काही वादविवाद नवरा बायकोचं पटत नाहीच आणि पटत नसलंच पाहिजे. त्याच्यामध्ये काही मतभेद असलेच पाहिजेत ना, बरोबर आहे. आपण समजा चुकीचं काम करत असेल तर बायकोने त्याला विरोध केला पाहिजे, किंवा पत्नी काही एखादी गोष्ट करत नसेल, आई वडिलांची सेवा, तर नवऱ्याने तिला बोललं पाहिजे. परंतु दोन्हीही जर व्यवस्थित असतील तर निश्चितच त्यांचा जो संसार आहे तो स्वर्गापरी होतो. कसा? उत्तम पुरुषाहुनी उत्तम नारी, तरी त्यांचा संसार स्वर्गापरी. पुरुषाहुनी काकणभरी, काकण आपल्याला माहित आहे, काकणभरी महिला वरीच राहत असे. आजही प्रत्येक घरी महिलेचं मत विचारात घेतलं जातं आणि ते घेतलं गेलं पाहिजेच, कारण महिलेसारखी व्यवहारी दुसरी कोणी असू शकत नाही. आलं लक्षात? आहे की नाही? माझी आई मला नेहमी सांगायची, संसार सुईच्या टोकावून बारीक आहे, नाहीतर मग मुसळावून ठोकर आहे. मला त्याचं वाक्य आत्ता कळालं माझं लग्न झाल्याच्या नंतर, की म्हणजे बारीकीनं कसं राहणं आहे, आपल्या आहे त्या परिस्थितीमध्ये कसं आनंदानं राहणं, हे महिलाच आम्हाला सांगते, हे मुलगीच आम्हाला सांगते, आणि मुलगीच आमचा उद्धार करते. एखाद्या मुलीनं जर एखादं पद मिळवलं तर त्या वडिलांचा, आईचा जो सत्कार सन्मान आहे तो अत्यंत भारतरत्न त्याच्या पुढे एखाद्यावर फिका पडू शकेल एवढा सन्मान त्या मुलीमुळे मिळू शकतो. साधी गोष्ट आहे. आपली मुलगी जर सासरी गेली आणि तिच्या सासरच्या लोकांनी म्हटलं बाबा काय गुणवान मुलगी आहे, तिच्या जावानं म्हटलं, तिच्या नंदेनं म्हटलं माझी वहिनी फारच छान आहे, बघा तुमची छाती कशी भरून येते, कसा अभिमानाने ऊर भरून येतो, की नाही माझी मुलगी माझा अभिमान, मेरी बेटी मेरा अभिमान नावाचं एक अभियान शासनानं सुरू केलं होतं. याचा उद्देश तेच. आता बघा ना, घरावर पाट्या मुलींच्या नावाने येत आहेत ना. आता आईचं नाव नवीन जो GR काढला शासनानं त्याच्यामध्ये आईचं नाव आता आलेलं आहे, पहिल्या काळात नव्हतं. 1 मे 2024चा जो GR आहे शासनाचा, त्याच्यामध्ये सांगितलं आता माझं नाव असेल राजू तर माझ्या आईचं नाव आहे शकुंतला, ते नाव आता लावून मला कंपल्सरी. म्हणजे महिलांचे अधिकार आता राशनवर जे कुपन म्हणतो त्याच्यावर महिलांचे नाव आता येतं. हे सन्मान आहे, हा महिलांचा केलेला, शासनानं केलेला सन्मान आहे. याच्यामध्ये जेवढे जेवढे थोर समाजात सुधारक होऊन गेले, क्रांतिकारक होऊन गेले, महिला सुधारक होऊन गेल्या, मग त्या अहिल्यादेवी असतील, मग त्या सावित्रीबाई असतील, ज्या ज्या महिला आहेत, जिजाऊंचे संस्कार ज्यांच्यावर आहेत, सावित्रीचे संस्कार ज्यांच्यावर आहेत, ज्यांनी या महापुरुषांचा विचाराचा वसा आणि वारसा घेतलेला आहे, निश्चितच त्यांच्या जीवनामध्ये परिवर्तन होते. पण असंही म्हणतात अडाणी आई आणि घरवाया जाय. आता एक गोष्ट या ठिकाणी मला सांगायचं आहे तुम्हाला. डॉक्टर राजेंद्र भारुड हे एक आदिम समाजातले, आदिवासी समाजातले कलेक्टर आहेत. कलेक्टर लहानपणी काय व्हायचं, त्यांच्या घरी दारू विकण्याचा व्यवसाय. मग एक व्यक्ती आला दारू विकणार, मी तर दारू पिणारे फारच समाज सुधारणा करतो, कशी करतात ते सांगतो तुम्हाला. आणि आला आणि त्या मुलाला सांगितलं, हा राजेंद्र भारुड छोटा मुलगा होता, असा अभ्यास करत बसला होता, तो अभ्यास करत बसला होता, जरी तो त्याच्या घरचा तो व्यवसाय होता विकण्याचा, परंतु तो अभ्यास करत होता. तो एक व्यक्ती आला, त्याचा हे उठलं म्हणे, जाय दुकानामध्ये फुटाने घेऊन म्हणे. ते मला मी जात नाही, मला अभ्यास करायचा, मोठा कलेक्टर होणार असं म्हणे तो. आणि त्या मुलानं त्याच्या आईने सांगितलं माझा मुलगा कलेक्टरच होईल. आईचे संस्कार
मुलींचे संस्कार ते डॉक्टर राजेंद्र भारूड खानदेशमध्ये कलेक्टर आहेत. आईचे संस्कार हे मुलावर अत्यंत मुलीवर अत्यंत महत्त्वाचे आहेत. आम्ही मुलांना संस्कार कसे देतो? तू कवाई आहे, काही चिंता नाही. मुलींना 7च्या आत घरात, 7च्या आत घरात. आम्ही हा दृष्टिकोन बदलत नाही मुलांमधला. नाही वा, मुलांना सुद्धा तशी जबाबदारी आली पाहिजे. मुलीवरच का? त्यांनीच गुत्त घेतलं का सगळं? समाजाच्या प्रतिष्ठेचं गुत्त मुलींनीच घेतलं का? मुलांकडे नाही का? पुरुषांकडे नाही का? नाही. कोणीतरी आजी राहते, नाही नाही मध्ये पाहुणे आले, मध्ये तिला बोलण्याचे स्वातंत्र्य नाही, तिला आचरण्याचं स्वातंत्र्य नाही, एखाद्या गोष्टीमध्ये नवीन परिवर्तन करण्याचं स्वातंत्र्य नाही. त्याच्यावर अनेक बंधनं हे आम्ही समाज व्यवस्थेनं लादलेले आहेत. मी असं म्हणणार नाही की मुलींना सैल सोडा, मोकळं सोडा, परंतु त्यांच्यावर जे संस्काराचा जो पगडा आहे, संस्कार जे आहेत ते आपल्याला राबवायचे आहेत, आपल्याला बिंबवायचे आहेत. त्याच्यासाठी आम्हाला विशेष प्रयत्न करणं गरजेचं आहे. मग आम्ही काय करू शकतो मुली वाचवण्यासाठी? पहिले तर आमचा दृष्टिकोन बदलावा लागेल. मुलापेक्षा मुलगी बरी आणि प्रकाश देते दोन्ही घे. आज असे अनेक आपत्ती आहेत, असं अनेक आपत्ती आहेत. आपल्या डॉक्टर देशमुख मॅडम आहेत, ते आमच्या फॅमिली डॉक्टर आहेत, आपल्या वेगळीच आहेत. मी त्यांना म्हणतो मजाकमध्ये, कसं काय डॉक्टर साहेब एवढी कमाई कोणासाठी करेल? आहेत ना 2 मुली, म्हटलं एखादा मुलगा, नाही 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 2 मुली ओके. अनेक असे आहेत की मला या ठिकाणी आपले एक नेते जे आहेत शरद पवार साहेब, त्यांनी तर एकाच मुलीवर ऑपरेशन केलं, सुप्रिया सुळे, एकच मुली. म्हणजे सांगण्याचं तात्पर्य असेल, तुमचा जर एक लेकरू, एक मुलगी गुणवान असेल तर तुमचं नाव, तुमच्या कुटुंबाचं नाव निश्चितच उजळेल. आज अनेक परीक्षा असतील, त्या परीक्षेमध्ये मुलींचा जो नंबर आहे तो वरचा आहे. कुठल्याही गोष्टी असो त्यामध्ये मुलींची भूमिका ही अत्यंत महत्वाची आहे. जर मुली कमी पडल्या, मुलांना विवाह संस्था धोक्यात आल्याशिवाय राहणार नाही. याला जबाबदार आपली मानसिकता असणार आहे. आणि म्हणून मुलींनी सुद्धा या गोष्टीचा विचार केला पाहिजे, जनजागृती केली पाहिजे, सांगितलं पाहिजे की नाही बा, मुलींचा जन्म जर वाढवायचा असेल तर आम्हाला त्या पद्धतीने समाजात वातावरण निर्माण करावं लागेल. आणि ते वातावरण निर्माण करण्याचं केंद्र म्हणजे दृष्टी विचार केंद्र आहे. उमामहेश्वर संस्थानासारखं केंद्र एवढ्या प्रमाणात महिला आहेत. मला आनंद वाटला, मला भरून आलं की खरंच आपण योग्य ठिकाणी आलेले आहोत. टाळ्याला जीएसटी लागला नाही, टाळ्याला जीएसटी नाही. आणि म्हणून आम्ही याचा विचार केला पाहिजे. या प्रसंगी मला अजून एक गोष्ट सांगायचं आहे की जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया. कोण? मुलगी. ती जन्माला येतानाच घेऊन येते प्रेम आणि माया. कुठल्याच स्त्रीचा जन्म जात नसतो वाया, कुठल्याच स्त्रीचा जन्म जात नसतो वाया. कधी मुलगी, कधी पत्नी तर कधी आई होत असते. कधी मुलगी, कधी पत्नी तर कधी आई होत असते. सासर माहेर उजळणारी स्त्री एक ज्योत असते. सासर माहेर उजळणारी स्त्री एक ज्योत असते. आणि त्या ज्योतीला आम्ही तेवण्याचं काम केलं पाहिजे. तिच्या विचारांना सबळ करण्याचं काम केलं पाहिजे. तिच्या विचारांना स्वातंत्र्य दिलं पाहिजे. तिला स्वातंत्र्य देण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्यानंतर आम्ही एक विचार केला पाहिजे की या व्यवस्थेनं ज्या ज्या काही वाईट रूढी परंपरा आहेत त्या दूर जर समाजाच्या मनात आलं तर समाज ते सहज दूर करू शकतो. कसं दूर करू शकतो? समजा एखाद्या घरी मुलगी जन्माला आली तर अगोदर आनंद होतो की नाराजी होते? आजी माय काय होते? मुलगी जर जन्माला आली, किती जण आनंद होते? हात वर करा बरं. प्रामाणिकपणे करायचा, प्रामाणिकपणे करायचा. म्हणजे आपला काही तो विषय नाही, फक्त बस सांगा की सर खरंच आनंद होतो बा आम्हाला, आहे की नाही? काही आता बा बाकीचे करायचे का, मग मी करतो असं नाही. आता मला सांगा, मुलगा जर समजा जन्माला आला सुरुवातीला, किती जणांना आनंद होतो? ताईला सगळ्यात आनंद कुणाला होतो सांगू? हे जे म्हाताऱ्यापासून ते सगळे यायला नाही आनंद. आता चांगलं झालं, आता पुढचं काही हो, आता पुढे काही हो, नाही तर त्या बाईला एवढं टेन्शन. सगळे तिची नंदन म्हणते, तिची
तुमची आदर्श सासू म्हणते, ते भाऊबीजे म्हणतात, म्हणजे एक मुलगीच झाली म्हणतात. बिचारीने काय वेदना भोगल्या तिचं तिला माहीत. म्हणून मी म्हटलं स्त्री ही स्त्रीची शत्रू असते. पण यामध्ये जर आम्हाला परिवर्तन करायचं असेल तर आता मी एक मागे घटना आली होती. एका घरी मुलगी जन्मली आणि तिचं स्वागत, तिचे 2 पावलं एका कारच्या समोरच्या बॉनेटवर उमटवले कुंकवामध्ये आणि तो व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. म्हणजे समाजात परिवर्तन होत आहे. हे करणं आता काळाची गरज आहे. मुलींचा जन्मदर वाढवणं गरजेचं आहे. याच्यासाठी डॉक्टर्सनी सुद्धा, जे वैद्यकीय क्षेत्रात आहेत त्यांनी सुद्धा विचार केला पाहिजे. नाही तर पैसे मिळतात म्हणून किंवा घरचे म्हणतात म्हणून, आहे की नाही, ती मुलगी डॉक्टरच्या नावाने किती बोलत असत, आहे की नाही. दोषी आहेत ना ते. तुमच्या शिक्षणाचा उपयोग, प्रॉब्लेम असेल, गर्भामध्ये अडचण असेल, ठीक आहे, परंतु केवळ मुलीच होत आहेत, केवळ मुलीमुळेच असं होत आहे, हा जो दृष्टिकोन आहे हा आम्हाला बदलावा लागेल. यासाठी सगळ्यांनी, सरकारच्या पद्धतीने बेटी बचाव बेटी पढाओ अभियान सुरू केलेलंच आहे. पण कुठलाही कायदा करून एखादी गोष्ट यशस्वी होत नसते. जोपर्यंत जनतेचं पाठबळ त्याला मिळत नाही तोपर्यंत, समजा आपण म्हणलं जी आर काढलाय ग्रामपंचायतने, या ठिकाणी हा कार्यक्रम घ्यायचा आहे, स्वच्छतेचा संपूर्ण विषय, लोकांनी स्वच्छता नाही केली तर, लोकांनी त्याला सहकार्यच नाही केलं तर होते का? एकट्या व्यक्तीच्यानं हे होणारं काम नाही. सत्याचंच उदाहरण घ्या. मी पाहिलं सत्यामध्ये अनेक लोक किती दाते आहेत. देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. एक दिवस घेणाऱ्याने देणाऱ्याचे हातच घ्या. कुठलाही कार्यक्रम जर यशस्वी व्हायचा असेल तर अनेक दाते त्याला लागत असतात, अनेक लोकांचं मार्गदर्शन त्याला लागत असते, अनेक लोकांची साथ त्याला लागत असते, तर तो प्रोग्राम यशस्वी होत असतो. सगळ्यांचं जर सहकार्य एखाद्या गोष्टीसाठी मिळालं तर ती गोष्ट निश्चितच यशस्वी होत असते. आणि म्हणून मुलींना शिकवणं, आता आपण 10वी 12वी पर्यंत मुलगी शिकवतो आणि मग पुढे काय नाही, आमची शिकण्याची सोयच नाही आणि मग अडचणी येतात, मग कोण तिच्यासोबत राहील आणि मग मुलीचं शिक्षण त्या ठिकाणी थांबते. आता सरकारनं वसतिगृह काढलेले आहेत, प्रायव्हेट हॉस्टेल आहेत, काही करा. लाडके बाळासाहेब सांगतात, बाबासाहेब सांगतात की एखाद्या वेळेचं जेवण कमी करा पण शिक्षण घ्या. शिक्षण हा मानवाचा तिसरा डोळा आहे. मी शिकलो, 4 गोष्टी पुस्तकं वाचले म्हणून मी आज तुमच्या पुढे आहे. येथून बोलणं साधी गोष्ट नाही. मला त्याचा अनुभव आहे, तुम्हालाही अनुभव असेल. 2 गोष्टी या ठिकाणाहून बोलण्यासाठी ज्ञान घ्यावं लागतं. आपणाशी जे जे ठावे ते इतरांशी सांगावे, शहाणे करूनच सोडावे सगळं जन. त्यासाठी लागते ज्ञान, त्यासाठी लागतात संस्कार, त्यासाठी लागते विचाराची परंपरा. ते जर असेल तरच आपल्याला ती गोष्ट प्राप्त होते. नाहीतर या स्टेजवर माणसं येत नाहीत, या विचारधाराकडे माणसं वळत नाही. अनेक महिला घरी असतील, टीव्ही पाहत बसल्या असतील, पण ज्या जागृत आहेत, ज्यांना वाटतंय की माझ्या जीवनात परिवर्तन झालं पाहिजे, माणसाचं सामाजिक परिवर्तन झालं पाहिजे, माणसाचं आध्यात्मिक परिवर्तन झालं पाहिजे. आध्यात्मिक परिवर्तन होणं काळाची गरज आहे. माणसाकडे खूप पैसा आहे पण माणसं सुखी नाहीत का? स्वची जाणीव नाही. जोपर्यंत आम्हाला त्या स्वची जाणीव होणार नाही, मुलींना मुलींच्या स्वची जाणीव होणार नाही, आई वडिलांना त्या मुलींच्या स्वची जाणीव होणार नाही की माझी मुलगी काय आहे, तोपर्यंत मुलीचा जो घटता जन्मदर आहे हा वाढणार नाही. 8% जन्मदर घटलेला आहे, 8%. म्हणजे भारतात 2011 मध्ये महाराष्ट्रामध्ये 929 होता. म्हणजे 1000 मुलांच्या मागं 929 स्त्रिया होत्या. तो देशभरावरचा दर 943 होता. म्हणजे भारतामध्ये जेवढे पुरुष आहेत दर 1000 943 आणि 22, 23, 24 मध्ये 932 वर प्रमाण आलं. म्हणजे 8% आपण जन्मदर आपला स्त्रीचा मुलींचा घटलेला. युनिसेफनं 195 देशाच्या यादीमध्ये भारताला 41व्या स्थानी ठेवलेला आहे. 40 देश आपल्या पुढे आहेत. आपण 41वा आपला नंबर आहे. मुलींचा जन्मदर घटलेला आहे. गुजरात सारखं राज्य, ज्या देशाचे पंतप्रधान जे गुजरातचे आहेत, त्यांनी एक अभियान सुरू केलं सर, डिग्री बचाव. डिग्री म्हणजे बेटी. आपण बेटी बचाव सुरू केलं, त्यांनी डिग्री बचाव सुरू केलं. त्या गुजरातमध्ये सुद्धा मुलींचा दर कमी आहे. म्हणजे एकंदरीत समाज व्यवस्थेनं घेतलेल्या निर्णयाचा हा दुष्परिणाम आहे. मग झालेली चूक जर सुधारायची असेल, चूक सुधारता येते.
झालेली चूक सुधारता येते, सुधारता येत नाही अशातला भाग नाही. फक्त आम्हाला त्यासाठी ऍक्टिव्ह व्हावं लागेल. आमच्या आजूबाजूला जर मुलगी जन्माला आली तर कौतुक करावं लागेल. आजासारखे माणसं वा वा व्हेरी गुड, खूप छान झालं, मुलगी जन्माला आली असं म्हणावं लागेल. हे म्हणणं फार महत्वाचं, हे म्हणणं फार महत्वाचं. काय झालं, एका बाईने नवीन नथ घेतली, नवीन नथ घेतली, पण तिला कोणीच म्हणलं नाही बाई नथ सुंदर आहे. तिने एक विचार केला, बाजूचं एक झोपडं होतं, ते झोपेला आलं. सगळ्या बाया आल्याच्या नंतर ते बाया जळायला पण एक बाई म्हणली, बाई नथ फार छान आणली, कुठून आणली? मग हे कोणीच म्हणलं नाही, मी मला नाही ते झोपडं कुठून द्यायची, मला काय गरज होती. थोडक्यात सांगायचं की कौतुक करा. तुमच्या मुलीने एखादं मेडल आणून द्या, सर्टिफिकेट आणून द्या. शेजारच्या काकाला म्हणलं पाहिजे व्हेरी गुड. आता जमाना स्टेटसचा आहे, स्टेटसला ठेवा. आमची पुतणी, आमची नात, आमच्या चुलत भावाची मुलगी, तिनं NMMS मध्ये नंबर आणला, तिनं पहिल्या वर्गामध्ये बिनकामाचे स्टेटस ठेवण्यापेक्षा जर मुलींच्या कौतुकाचा सोहळा आपण जर केला तर हे अभियान बेटी बचाव बेटी पढाओ हे अभियान यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. त्याच्यासाठी सकारात्मक विचारसरणी करणं गरजेचं आहे. ती जर विचारसरणी आम्ही ठेवली तर निश्चितच आपल्याला सोन्याचे दिवस आल्याशिवाय राहणार नाही. आता थोडासा काळ जाऊ द्या सर. समजा जर आता मुली मिळाल्या नाही तर लोकांच्या डोळ्याला धारा लागल्याशिवाय राहणार नाही. पण याच्यात खुश राहतील मुलींची आई वडील. त्यांना चॉईस आहे. त्यांना चॉईस कशी आहे? पाहिजे त्या घरी मुलगी देऊ शकते. मुलांना चॉईस नाही. मुलांना मात्र मग याचं ते चिंतन करतील की ही व्यवस्था ही वेळ का आलेली आहे. तर हे पाठीमाग असते. एखाद्या घटनेचं मूळ पाठीमाग असते. अशीच एखादी भांडण होत नाही किंवा असाच एखादा कार्यक्रम होत नाही. कुठेतरी त्याचं चिंतन झालेलं असतं. हा सप्ताह काय असाच झाला का? 4 माणसं एका जागी आले, त्यांनी विचारांची देवाणघेवाण केली, ठरवलं, त्याला ते स्वरूप प्राप्त झालं. आम्ही मुलीकडे बघण्याचा दृष्टिकोन आमचा नकारात्मक ठेवला. आणि स्त्रियांचं अजून एक आहे ती गोष्ट पाहा. आम्हाला मुलींचं कौतुक आहे, सुनेचं कौतुक नाही. मुलींचं कौतुक कसं? माझ्या मुलीला काय त्रास होते की किती ती बाई त्रास करते की आम्ही आमच्या सुनेला, त्याचा विचार आम्ही करत नाही. म्हणजे आम्हीच आमचे शत्रू आहोत. आमच्या विचारधारेला आम्ही आता बदलणं काळाची गरज आहे. त्याच्यासाठी महिलांची भूमिका अत्यंत महत्त्वाची आहे. त्यासाठी आपण हे प्रयत्न केले पाहिजे. एक गोष्ट या ठिकाणी सांगतो बघा की मुलींच्या संदर्भात काही बऱ्याच घटना सध्या टीव्हीवर येत आहेत. काल एक घटना वाचली. बंगळुरूमध्ये इंजिनियर असणाऱ्या मुलीचे नवऱ्यानं तुकडे केले आणि सुटकेसमध्ये भरले. घरमालकाला सांगितलं की मी माझ्या बायकोला मारलं. शिकलेला मुलगा, इंजिनियर असणारा, दोघंही जण. म्हणजे कसा विश्वास करावा हा प्रश्न. बरोबर आहे. ही गोष्ट याच्यासाठी आम्हाला मुलींना सांगावं लागेल, बाई तू सक्षम हो. आलं का लक्षात? स्त्री जर तिच्या मूळ रूपात अवतरली, बाया मनावर घेत नाहीत. आणि बायाने जर एकदा मनावर घेतलं तर माणसं उभे राहू शकत नाही. काय झालं? एका माणसानं विडूची जत्रा असते ना, संख्या असते की नाही, अशाच एका गावाला जत्रा भरली. जत्रा भरली, एक घोडा आला निघाला. त्या माणसानं त्याची किंमत सांगितली 3 लाख रुपये. किती? 3 लाख रुपये किंमत सांगितली. घोडा काय करते ते म्हणला, घोडा जे म्हणेल ते करते. पैसे म्हणून 3 लाख रुपये. त्याच्या मनात आलं ते करते म्हणला घोडा. त्यानं पैसे दिले. 8 दिवस झाले, 15 दिवस झाले, घोडा काहीच करत. तो म्हणला वापस गेला. हे पैसे दिले मला 3 लाख रुपये, घोडा तर काहीच तयार करत नाही. तुम्हाला मी तेव्हाच सांगून म्हणला की घोड्याच्या जर मनात आलं तर घोडा काही करू शकतो. तसं स्त्रियांनी जर मनात घेतलं, नवरा किती पिराला राहू द्या, त्याला ठोकून बरोबर जागेवर आणतात. बरोबर आहे? बरोबर आहे की नाही?
मनात घेतलं तर बरोबर आहे. स्त्रीमध्ये एवढी शक्ती आहे की एकाचे 2 घर एका झटक्यात करू शकते. करू शकत नाही. जरा चुकीचं सकाळचं काम उलटे यंत्र फिरवले एका घराचे 2 घर. महाभारत रामायण कशामुळे घडलं? वस्त्राच्या हरणानं काय घडलं? वस्त्राच्या हरणानं काय घडलं सर? वस्त्र हरण झालं. काय घडलं का ताई सांगा? महाभारत घडलं. आणि हरणाच्या वस्त्रानं काय घडलं? रामायण. ऐकले वस्त्राच्या हरणानं महाभारत घडलं आणि हरणाच्या वस्त्रानं काय घडलं? म्हणजे इथेच आपल्या सगळ्या गोष्टी आपली विचारसरणी बदलणं काळाची गरज आहे. त्यासाठी मुलींचा जन्मदर वाढवणं गरजेचं आहे. विचारसरणीमध्ये बदल कसा असतो? अजून एक सिद्धांत सांगतो. मुलगी झाली की नाक मुरडणारे लोक आहेत आजही. त्यांनी कसा विचार केला पाहिजे, त्यांनी कसा विचार केला पाहिजे ती गोष्ट सांगतो तुम्हाला. एका साधूला एका महाराजानं गाय दिली. शिष्य आला आणि म्हणला महाराज एका भक्ताला आपल्याला गाय दिली. गाय दिली महाराज म्हणजे बरोबर दुधाची सोय झाली. दुधाची सोय झाली. विचारातला फरक हा विचारातला फरक. महिना झाला 2 महिने झाले सप्ताह आला दिवसा सुरू झाला. आणि मग एका दिवशी तो शिष्य आपल्या गुरुकडे गेला आणि म्हणाला महाराज गाय वापस दिली. महाराज काय म्हणायचे सांगा का? महाराज काय म्हणायचे? दिली जर गाय दिली तर दुधाची सोय झाली आणि गाय परत केली तर महाराजांची भूमिका काय असेल? काय असेल? काय म्हणले असतील महाराज सांगा काय म्हणले असतील? क्या बात. बरं झालं महाराज म्हणजे बरं झालं शेण काढायचं वाचलं. बरं झालं शेण काढायचं वाचलं. आमचा दृष्टिकोन मुलगा हो की मुलगी हो. मुलगा झाला छान, मुलगी झाली त्याच्याही पेक्षा. अहो मुलीचं सोपं आहे. लग्न करून दिलं की विषय संपला. मुलांचं किती अवघड आहे. ज्यांना मुलं आहे 2 मुलं त्या सासूचं किती अवघड आहे. 2 सुलांचं बॅलन्स करताना किती जीव लागले. बरोबर आहे. मुलगी तरी तुम्हाला विचारते तिथे जरी राहिली आता मोबाईलवर विचारते. बरोबर आहे. पहिले शेजाऱ्या अशी विचारायची. ते गाणं फार सुंदर होतं लग्नामध्ये. सांगना देवी माझ्या भावाला सुखी आहे मी माझ्या गावाला. माझी सासू अशी आहे, माझी नणंद अशी आहे, माझी जाऊ अशी आहे. सुंदर त्या गीतात वर्णन केलं आहे. आणि म्हणून आम्हाला मुली जर या जगामध्ये प्रेम टिकवायचं असेल, जिव्हाळा टिकवायचा असेल, नातं टिकवायचं असेल तर आम्हाला मुलगी वाचवणं. आता काही म्हणते आमचं काही प्रश्न नाही, आमच्या मुलींचे लग्न झाले पण नाती आहेत तुम्हाला. नाती होणार का नाही? मग म्हणून तर काही वेगळी भूमिका घ्यायची गरज नाही. तुम्हाला जरी तुमच्या मुलीचं लग्न झालं असेल तर तुमच्या नाती आहेत, तुमच्या मुलीच्या मुली आहेत. नातीचं लग्न झालं असेल तर पुढची पिढी आहे. म्हणून आपल्याला एकंदरीत पूर्ण समाज व्यवस्थेमध्ये जर परिवर्तन करायचं असेल आणि या देशाला जर पुन्हा विकसित महासत्ता अजून करायची असेल तर महिला मुलीची सुरक्षा ही काळाची गरज आहे. जर नाही केलं बघा फॉरेनचे मुलं भारतीय मुली करत आहेत का? भारताची संस्कृती महान म्हणून. आणि आपल्या इकडे मुलं तिकडल्या मुली करत आहेत. बरोबर. सांगण्याचं हे परिवर्तन आहे. हे परिवर्तन आहे. पहिल्या काळामध्ये गावातल्या गावात सोयरी व्हायच्या, मग बाहेर गावाला गेल्या, मग तालुक्याच्या पुढे गेल्या, मग जिल्ह्याच्या पुढे गेल्या. बरोबर आहे. आणि मग आता ते सीमा ओलांडलेल्या. तर तो दृष्टिकोन संस्कार घेऊन ते दृष्टिकोन आम्हाला बदलावा लागेल. मुलींच्या विकासासाठी प्रयत्न करावे लागतील आणि जाणीवपूर्वक प्रयत्न जर केले तर निश्चितच मुलगी वाढेल, मुलगी शिकेल, मुलगी टिकेल आणि तुमच्या मायेची पांघरत तिला द्यावं लागेल. आणि तिला मुलींना सुद्धा माझी विनंती आहे. एका गावची मुलगी मला भेटली, चांगली शिकलेली, MA BEd झाली, MA इंग्रजी BEd झाली. मी म्हणलं बाई तू आता टेटची परीक्षा दे. टेट दे. आणि तिनं अक्षरशः कुठलाही आईवडिलांचा विचार न करता पळून गेली. आता काय करायचं माय बापाला? आपण एकीकडे सगळे लोक बेटी बचाव बेटी पढाओ. विश्वास कसा ठेवायचा? समाजाची पुन्हा बदनामी
आई वडिलांना तोंड काढायचा घरात नाही, याचा विचार आम्ही कुठं करणार आहोत? मुलींवर ती जबाबदारी येऊन पडते. केवळ एका बाजूने प्रश्न मिटत नाही, दोन्ही बाजूने प्रश्न आहे. जशी भाकरी जर एका साईडला ठेवली तर तिला पलटी मारावी लागते. जबाबदारी दोघांची आहे, मुलींची आहे, आई वडिलांची आहे. मुलींना विश्वास द्यावा लागेल की मी शाळेत जाते, मी कॉलेजला जाते, तर मी अभ्यास पूर्ण करीन आणि तुमचं नाव मोठं करेन. तुम्हाला कुठं मान खाली घालावी लागणार नाही, याची जबाबदारी माझी आहे. हा विश्वास मुलींनी द्यावा लागेल. त्यावेळेस हे वातावरण आपल्याला बदलता येईल आणि आता ते फार कठीण आहे. मला सगळ्याला काय लागत नाही, माझी मुलगी लहान आहे, तर माझी मुलगी ज्यावेळेस मोठी होईल मी सुद्धा वडील म्हणून हाच विचार करेल. तर त्या माझ्या मुलीला सांगावं लागेल, बाबा तुम्ही चिंता करू नका, तुमची मुलगी संस्कारी आहे, शिस्तप्रिय आहे, तिला आई वडिलांच्या कष्टाची जाणीव आहे, ती चुकीचं काम करणार नाही, तुमचं मान खाली जाईल अशी कुठलीही गोष्ट ती करणार नाही. याच्यासाठी मुलींनी सुद्धा हा विश्वास दिला पाहिजे. यासाठी आपण सगळ्यांनी प्रयत्न करूया. मला वाटतंय सर या ठिकाणी पुन्हा एकदा या संस्थांनं हा सुंदर असा उपक्रम घेतलेला आहे आणि माझ्यासारख्या एका नवीन व्यक्तीला या ठिकाणी बोलण्याची संधी दिली. जर माझ्याकडून काही चुकीचं गेलं असेल, कोणाचं मन दुखावलं असेल तर ते माझ्या पत्रात टाकावं. मला मुलगा म्हणून, भाऊ म्हणून, लहान म्हणून माफ करावं. चांगलं वाटतं तुम्हाला ते निश्चितच आपण घ्यावं. जे जे आपल्याला शिकावे ते इतरांशी सांगावे, शाळेकडून सुरावे. सगळं मला जेवढं माझी भूमिका एका शिक्षकाची आहे आणि या समाजाला सांगावं लागतं. कोणीतरी सांगा. बसवेश्वरांनी 12व्या शतकात जर विचार केला नसता तर मला सांगा उमामहेश्वर दृष्टी विचार केला झाला असता का सर? झालं नसतं. तुम्हाला विचार देणारा व्यक्ती लागतो. विचार पेरले, चांगले विचार पेरले तर चांगल्या फळं त्याच्यातून मिळत असतात. ज्यांनी चांगलं केलं त्यांना त्याचे फळ चांगले मिळाले, ज्यांनी चुकीचे पाऊल उचलले त्याचे परिणाम त्यांना चुकीचे भोगावे लागले. आपल्या गावाला वारसा आहे. आपल्या गावातून अनेक उच्च पदस्थ महिला मोठ्या पदावर गेल्या आहेत, डॉक्टर्स आहेत, इंजिनियर्स आहेत, फॉरेन कंट्रीज मध्ये आहेत, ते चांगलं काम करत आहेत. आपण त्यांच्याकडून मुलींनी प्रेरणा घ्यावी आणि उच्च पदस्थ जावं, आपल्या आई वडिलांचं नाव मोठं करावं आणि शासनानं जो उपक्रम ठेवलेला आहे बेटी बचाव बेटी पढाव, ज्या ज्या योजना आहेत त्या शासनाच्या योजनेचा आपण लाभ घ्यावा आणि आपण जीवनामध्ये यशस्वी व्हावं असं मला या ठिकाणी म्हणावंसं वाटतं. आणि पुनश्च एकदा मी माझ्या या विचारधारेला या ठिकाणी शेवट करताना एकच म्हणतो, ज्याची बाग फुलून आली त्याने 2 फुले द्यावी. ज्याची बाग फुलून आली त्याने 2 फुले द्यावी. ज्याचे सूर जुळून आले त्याने 2 गाणी द्यावी. अहो एखाद्याच्या घरी फुलाचं झाड असलं, आता सध्या सप्ताह चालू आहे, फुले लागतात ना तुझे. ज्याची बाग फुलून आली त्याने 2 फुले द्यावी. ज्याचे सूर जुळून आले, ज्याचा गळा चांगला असेल त्याने गाणं म्हणलं पाहिजे, सत्यामध्ये अभंग म्हटलं पाहिजे, शिवनाम घेतलं पाहिजे, शिवमंत्र म्हटला पाहिजे, जे जमेल शिवाचं भजन म्हटलं पाहिजे, शिवलीला जे चरित्र आहे, जो अध्याय आपण वाचतो महाशिवरात्रीनिमित्त तो वाचला पाहिजे गोडमेळ्यामध्ये. ज्याची बाग फुलून आली त्याने 2 फुले द्यावी. ज्यांचे सूर जुळून आले त्याने 2 गाणी द्यावी. ज्यांच्या अंगणी ढग झुकले त्याने गोंधळ पाणी द्यावे. ज्यांच्या अंगणी ढग झुकले, ढगामध्ये पाणी असते, त्यांनी गोंधळ पाणी द्यावे. आपले श्रीमंत हृदय हृदय करून भरून घ्यावे. आपले श्रीमंत हृदय करून भरून घ्यावे. ज्यांची आभाळ एवढी उंची, किती मोठे मोठे लोक आहेत एवढी उंची, ज्यांची आभाळ एवढी उंची त्यांनी जरा खाली यावे, थोडंसं खाली. माणूस जेवढा मोठा झाला तर तेवढं नम्र राहिलं पाहिजे, त्यांनी खाली आलं पाहिजे. आणि ज्यांचे मातीत जन्म मिळाले, ज्यांचे मातीत जन्म मिळाले त्यांना उचलून वरती घ्यावे, त्यांना उचलून वरती घ्यावे, त्यांना उचलून वरती घ्यावे. ते काम आपण या सत्याच्या माध्यमातून करतात. शिवनाम हे पवित्र आहे आणि ते काम आपण करतात. निश्चितच एक आशावाद या ठिकाणी व्यक्त करतो. आपले जेवढे काही कार्यक्रम असतील, अजून चांगले चांगले वक्ते सर माझ्याकडे आहेत, मी त्यांना या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न करतो की आपण या ठिकाणी यावं, या उमामहेश्वर संस्थांमध्ये आपली सेवा रुजू करावी आणि जे काही तुमच्याकडे ज्ञान असेल ते ज्ञान आपण या ठिकाणी सांगावं. 4 गोष्टी होतील, 4 चांगल्या होतील, अलग लक्षात. आणि कविता सांगतात ना सुद्धा, सज्जन को सज्जन मिले तो गधे को गधे मिल गए तो हो गए 2-2 बाता, और गधे को गधे मिल गए तो हो गए 2-2 लाता, और सज्जन को सज्जन मिल गए हो गए 2-2 बाता.
तुझा अधिकार झाले ना, तू कलेक्टर झाली ना, एसपी झाली ना, तुझ्या आयुष्याचे दिवस बदलतील, त्यांना सोन्याचे दिवस येतील आणि शिक्षणाशिवाय प्रगती होत नाही. हे लिहून घ्या, ज्ञानाशिवाय प्रगती नाही. एक गोष्ट सांगतो या ठिकाणी, एक जावई सासरवाडीला गेला. जावई हक्काचा ठिकाण कोणतं आहे? सासरवाडी. ज्ञान किती महत्वाचं आहे. सासरवाडीला गेला, नवीन लग्न झालं होतं. सासूचा सगळ्यात लाडका सोयरा जवळचा कोण? जावई. बरोबर आहे. सासूला लेक आवडत नाही पण जावई आवडतो. काम आवडतो बाबू, काम आवडतो. मी बाहेर विचारतो जास्त कारण हा कार्यक्रम बाहेरच आहे. बेटी बचाव बेटी पढाओ आपल्याला माहित असेल. हा काऊन जावई कोण आवडतो? जावई आहे का आवडतो? मुलीमुळं प्रत्येक ठिकाणी स्वार्थ असतो. जावयाचा लाड करण्याचं काही दुसरं कारण नाही. त्यानं माझ्या मुलीला सुखात ठेवावं, माझ्या मुलीला त्रास होऊ नये. सासूने जावयाला खीर केली. सासूला सर्दी झाली होती आणि जावई असा बसला होता. ज्ञान सांगतोय मी, ज्ञान झालं तर माणूस हुशार होतो. ज्ञान घेतलं तर माणूस हुशार होतो. हुशार झाला माणूस त्याच्या जीवनाचं परिवर्तन करतो आहे ना. जे शिकले, चांगल्या उच्च पदस्थ झाले, नोकऱ्या लागल्या, उच्च पदावर गेले, त्यांचं जीवन सुखी झालं. त्यांच्या एका सहीला 3-3 लाख रुपये पगार. नुसती सही, साहेबाची सही करायला पैसे. सासूनं खीर केली, जावयानं पाहिलं खीर खायची नाही. ते बाकी तुम्हाला माहिती आहे का खायची. सासूने खीर वाढली. जावाई म्हणाले मामी सगळं वाढ, खीर वाढू का? कशामुळं? काय झालं जावयाला? नाही काय झालं जावयाला? जावयाला काय झालं? ज्ञान झालं. जावयाचं प्रबोधन झालं, जावयाचं शिक्षण झालं. बरोबर आहे. सगळं खायचं पण खीर खायची नाही. जर माणसाला स्वतःची जाणीव झाली की माझ्या जीवनाचा जो मार्ग आहे तो कशाने प्रशस्त होतो, मला यश कशाने मिळणार आहे याचं ज्ञान ज्याला झालं, बरोबर आहे, तोच माणूस जीवनात सुखी होतो. आणि ते ज्ञान घेण्यासाठी सत्याला यावं लागतं. साधू संतांचा संग करावा. संतांची संगती मनोमार्गगती अकळावा श्रीपती येईल म्हणते. असं आहे शिवपाठामध्ये दारू म्हणतो आहे की नाही. म्हणून आपण चांगले संत म्हणजे जे या समाजाचे उद्धारक आहेत ते सर्व संत आहेत. मग ते कोण्याही परंपरेत असो, फक्त अशी कळवळ्याची जाती कधी लाभे म्हणत अशी फक्त ज्यांना तशी लेकरा मायला वाटतं की माझ्या लेकराचं हित व्हावं, तसं या समाज सुधारकांना वाटतं, संतांना वाटतं, विचार प्रवर्तकांना वाटतं की या समाजाचं भलं झालं पाहिजे. ते ज्ञान आपण घ्यावं. जे चांगलं वाटलं ते आपण या ठिकाणी गोड मानून घ्यावं. ज्या गोष्टी वाईट वाटल्या त्या सोडून द्याव्या. या ठिकाणी मला आदरणीय सरांनी, या सर्व आयोजकांनी संधी दिली त्याबद्दल सर्वांचे या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो. आणि माझी ही जी थोडकी मोठी सेवा आहे, आपल्यापुढे मला बोलण्याचं सौभाग्य मिळालं त्याबद्दल मी आपलेच आभार मानतो. आपल्याला नमस्कार करतो. कारण सगळे आपण आदिशक्ती आहात. तुमच्या कृपेचा दृष्टिकोन माझ्यावर सतत राहावा. तुमची कारण आई, ज्यावर आईची कृपा आहे त्याचं कधीच काही वाईट होत नाही. सगळ्या आयांचा आशीर्वाद घेतो, बहिणींचा आशीर्वाद घेतो, आत्या, आजी, मावशी सगळ्यांना नमन करतो. आम्ही या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय श्री.